Okay, so now we will start with 2020 paper. Again, polity. We will complete the polity first. Okay, so let's start. मी काय म्हणतो तुम्हाला लास्ट क्लासमध्ये आत्ता तुम्हाला सगळे शेड्यूल माहीत पाहिजे. 4th शेड्यूल इज राज्यसभा. राज्यसभेचे मेंबर्स कोणत्या स्टेटमधून किती आले हे मेन्शन होतं 4th शेड्यूलमध्ये. 10th शेड्यूल इज डिफेक्शन. आता प्रत्येक महाराष्ट्रात एवढं डिफेक्शन झालेलं आहे. 10th शेड्यूलवर बरीच चर्चा झाली आहे सुप्रीम कोर्टात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट शेड्यूल. एखादी क्वेश्चन येईलच आपण बघू त्याला. 11th ग्रामपंचायत, पंचायत राज, त्याचे फंक्शन्स आहे, काय काय करू शकतं ग्रामपंचायत. आणि 12th शेड्यूल इज म्युन्सिपाल्टी. 12th शेड्यूल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला शेड्यूल माहीत पाहिजे. तुम्हाला फंडामेंटल आपण कोणकोणते माहीत पाहिजे. नेक्स्ट 2020 पेपर. आधार मेटा डाटा कॅनॉट बी स्टोर्ड फॉर मोर दॅन 3 months. किती आहे? गलत आहे. बरोबर आहे. किती आहे? 6 months आहे. ठीक आहे. फर्स्ट इज रॉन्ग. स्टेट कॅनॉट एंटर इन टू एनी कॉन्ट्रॅक्ट विथ द प्रायव्हेट कॉर्पोरेशन फॉर शेअरिंग आधार डिटेल्स. येस, शेअर कॅनॉट एंटर. स्टेट कॅनॉट एंटर इन सच डिटेल्स. ठीक आहे ना. 2 इज राईट. आन्सर इज 2 and 4. आधार इज मॅन्डेटरी फॉर ऑब्टेनिंग इन्शुरन्स प्रोडक्ट्स. नो, आधार इज नॉट मॅन्डेटरी. आधार इज मॅन्डेटरी फॉर गेटिंग बेनिफिट्स आउट ऑफ कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. येस. आता हा आधार ॲक्टच्या भरोशावर क्वेश्चन लिहिला आहे. पण तुम्हाला ह्या 2 गोष्टी माहिती नसल्या, तुम्हाला फक्त ह्या 2 गोष्टी माहीत पाहिजे, तुम्ही आन्सर करू शकता. ठीक आहे ना. आधार इज नॉट मॅन्डेटरी फॉर इन्शुरन्स प्रोडक्ट. 3 इज रॉंग. 3 इज रॉंग. 2 इज राईट. आन्सर निघाला बी. राज्यसभा हॅज इक्वल पॉवर्स विथ लोकसभा इन मॅटर ऑफ क्रिएटिंग ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्यासाठी तुम्ही तयारी करताय, आर्टिकल 312. राज्यसभा हॅज हायर अथॉरिटी. हा राज्यसभाच काढू शकतं हे ऑल इंडिया सर्व्हिस. दे कॅन ओनली इनिशिएट. ठीक आहे ना. तर जर राज्यसभाच इनिशिएट करू शकतं तर दिस इज नॉट इक्वल पॉवर. इक्वल पॉवर लोकसभा म्हटलं ना, म्हणजे लोकसभेची यात पॉवर कमी झाली. तर दिस इज नॉट इक्वल पॉवर. याच्यात एक वेगळी टाईपची मेजॉरिटी आहे पुन्हा हे आणण्यासाठी. याच्यात आहे 2/3 ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग फक्त बस. एकदा काय होतं म्हटलं मी 2/3 ऑफ मेंबरशिप ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. एकदा म्हटलं होतं 2/3 ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग अँड मेजॉरिटी ऑफ द मेंबरशिप, म्हणजे ॲटलिस्ट अर्धी मेंबरशिप आहे हे म्हटलं होतं. आता मी काय म्हणत आहे ओनली 2/3 ऑफ प्रेझेंट वोटिंग बस. यात काही मेजॉरिटी नाही पाहिजे तुम्हाला, काही नाही. 2/3 जेवढे 100 लोक आहे, 100 म्हणजे 2/3 जर वोटिंग केलं यू कॅन स्टार्ट अ न्यू ऑल इंडिया सर्व्हिस. ठीक आहे. हे एक वेगळ्याच प्रकारचा इथे आहे. 1-2 ठिकाणीच आहे, अजून 2 ठिकाणीच आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तो दिस इज नॉट इक्वल. अमेंड इन द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. आर्टिकल 368 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. राज्यसभा हॅज इक्वल पॉवर्स. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कोणी पण इंट्रोड्यूस करू शकतं. राज्यसभा, लोकसभा ॲज सेम आहे, सगळं सेम, काहीच फरक नाही. रिमूव्हल ऑफ द गव्हर्नमेंट हे कोण करू शकतं? रिमूव्हल ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय? नो कॉन्फिडन्स मोशन. कुठे आणू शकतात तो? म्हणजे तो मोशन दोन्हीकडे आणू शकतो का आपण, राज्यसभेत आणि लोकसभेत? फक्त लोकसभेमध्ये होऊन ना, कारण की राज्यसभा इज अ परमनंट हाऊस. ठीक आहे ना. तर दिस इज रॉंग. दिस इज अगेन अनइक्वल. दिस पॉवर ओनली लोकसभा हॅज दिस पॉवर, नॉट राज्यसभा. ही पॉवर राज्यसभेकडे आहे, ही लोकसभेकडे आहे. मेकिंग कट मोशन्स. कट मोशन म्हणजे बजेट जेव्हा देतो आपण तेव्हा कट मोशन आणू शकतो. दिस इज ओनली पॉवर ऑफ लोकसभा. बेसिकली अमेंडिंग, तुम्हाला जर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटबद्दल माहीत असेल तुम्हाला बाकीचे करायची गरजच नाही. दिस इज द ओनली आन्सर. ठीक आहे. amend in the constitution. With reference to MP LAD scheme, हे माहिती आहे MP LAD scheme? Which one of the following statements are correct?
MP lands first must be used to create durable assets like physical infrastructure for health, education, etc. MP लँड स्कीम म्हणजे MPsला फंड देतात, काही 5 करोड 6 करोड काही आहे व्हॅल्यू आहे प्रत्येक वर्षाला, ते तुम्ही आपल्या एरियात जाऊन डेव्हलपमेंट करा काय करायचे, पण दॅट डेव्हलपमेंट नीड टू बी अ फिजिकल डेव्हलपमेंट. दिस इज राईट. ठीक आहे ना. मस्ट बी यूज टू क्रिएट ड्युरेबल ॲसेट्स लाईक फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, काही ते दिसलं पाहिजे आपल्याला. दिस इज राईट स्टेटमेंट. स्पेसिफिक प्रपोर्शन शुड बी ऑफ बेनिफिट टू SC/ST कम्युनिटी, हे पण राईट स्टेटमेंट आहे. ठीक आहे ना. त्या स्कीममध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहे. दिस इज ऑल्सो राईट स्टेटमेंट. MP लॅड फंड्स आर सँक्शन ऑन द इयरली बेसिस अँड अनयुज्ड फंड्स कॅन नॉट बी कॅरीड फॉरवर्ड टू द नेक्स्ट इयर. दिस इज रॉंग. दिस इज अ नॉन लॅप्सेबल फंड. नॉन लॅप्सेबल फंड म्हणजे लॅप्स नाही आउट, तो समोर चालला जाईल. ठीक आहे ना. दिस स्टेटमेंट इज रॉंग. 1 and 2 आर करेक्ट, 3 इज रॉंग. ओके, तो 4th चेक करावं लागेल. द डिस्ट्रिक्ट अथॉरिटी मस्ट इन्स्पेक्ट ॲटलीस्ट 10% ऑफ ऑल वर्क्स. दिस इज ऑल्सो करेक्ट. थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, तुम्हाला ते स्कीमबद्दल माहीत पाहिजे. 1, 2, 4 आन्सर इज डी. करंट अफेअर्स रिलेटेड आहे. आता ही का आली होती मधात, कोविडमध्ये ही स्कीम बंद झाली होती. ठीक आहे ना. पैसा देणं बंद केलं होतं गव्हर्नमेंटने MPsला. आता पुन्हा सुरू झाली. आता पुन्हा सुरू झाली की नाही मला आय एम इन डाऊट किती देतात आहे वगैरे. आता 2020चा पेपर आहे ना, 2020चा पेपर कधी झाला होता, ऑक्टोबरमध्ये झाला होता, कोविड होता तेव्हा, म्हणून आलं असू शकते, माहीत नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ फंडामेंटल राईट्स इनकॉर्पोरेट्स प्रोटेक्शन अगेन्स्ट अनटचेबिलिटी ॲज अ फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन. अनटचेबिलिटी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे. कोणत्या आर्टिकलमध्ये, कुठे मेन्शन आहे? आर्टिकल सोडा, कुठे मेन्शन आहे? हां, फंडामेंटल राईट्समध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये? 17 मध्ये. आणि तुम्हाला हे माहिती आहे आर्टिकल 14 to 18 दीज आर राईट्स ऑफ इक्वॅलिटी. 19 to 22, 19 to 21 दीज आर फ्रीडम, राईट्स ऑफ फ्रीडम. 23, 24, 23, 22, 23, 24 राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, ठीक आहे. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. 25 to 28 रिलीजन. 29, 30 कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. ठीक आहे. आता आपला कुठं येतं अनटचेबिलिटी? 17 मध्ये. आन्सर इज राईट टू इक्वॅलिटी. सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इज एन्जॉइंड बाय. कुठे लिहून आहे? आता झाला होता क्वेश्चन, रिपीट झाला आहे बघा. प्रिएम्बलमध्ये नाही आहे, DPSPमध्ये आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी आर्टिकल 50. हे मगाशी रिपीट केलं होतं, मगाशी सांगितलं तुम्ही तुम्हाला. एक्झिक्युटिव्ह सेपरेट फ्रॉम ज्युडिशरी इज मेन्शन्ड इन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. म्हणूनच तो NJAC ॲक्ट रद्द झाला होता, नॅशनल ज्युडिशरी, बिकॉज ज्युडिशरी शुड बी इंडिपेंडंट ऑफ एक्झिक्युटिव्ह. Along the budget, the finance minister also places other documents before parliament which include macroeconomic framework statement. The aforesaid document is presented because this is mandated by. जेव्हा बजेट मेन्शन होतं तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मेन्शन करतं लोकसभेत. फायनान्स मिनिस्टर बऱ्याचशा गोष्टी मेन्शन करतं. या सगळ्या स्टेटमेंट ऑफ बिल वगैरे सगळ्या गोष्टी मेन्शन करतं. पण ही गोष्ट जी आहे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट, दिस इज नॉट मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. एक ॲक्ट आला होता FRBM ॲक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट 2003. त्यात हे मेन्शन होतं की तुम्हाला हे पण द्यावं लागेल बजेटमध्ये. फक्त तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून ते नाही, हे पण द्या. ठीक आहे ना. म्हणजे बेसिकली रिव्ह्यू आहे, अजून काही नाही. तर हे ॲक्ट आला होता एक, त्याच्यानी ते आता ह्या पण गोष्टी तुम्हाला द्यावं लागेल. याच्यात तीन गोष्टी आहे, इथे एकच मेन्शन केली आहे. द Responsibility Budget Management Act, there are 3 other documents that you need to submit while giving a budget. त्यातला एक हा आहे, अजूनही 2 गोष्टी आहे. ठीक आहे ना. आता हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे बऱ्याच वेळा न्यूजमध्ये असतं, अमेंडमेंट होतं त्याच्यात, त्याच्यामुळे दिस इज द क्वेश्चन. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन. कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट बाय डेफिनेशन इज अ
लिमिटेड गव्हर्नमेंट. हे बघ, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे लिमिटेशन. सरळ सरळ ज्या कंट्रीला कॉन्स्टिट्यूशन आहे मग फक्त त्याच कंट्री कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंट, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन गव्हर्नमेंटचा मिनिंग हे नाही आहे की तिथे कॉन्स्टिट्यूशन आहे की नाही आहे. दॅट इज नॉट द मिनिंग. कॉन्स्टिट्यूशन असू शकेल, पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर सगळे राईट्स एकाच माणसाला दिलेले आहे, डिक्टेटरशिप आहे, तर दॅट इज नॉट कॉन्स्टिट्यूशनलिझम. पॉवर डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे, सगळ्यांवर काहीतरी दबाव आला असला पाहिजे. देर शुड बी चेक अँड बॅलन्स. ठीक आहे ना. त्याच्यासाठी लिमिटेड गव्हर्नमेंट पाहिजे. प्रत्येकावर काही ना काही चेक पाहिजे, प्रत्येकावर काही ना काही लिमिटेशन पाहिजे. देन इट विल बी अ कॉन्स्टिट्यूशनलिझम. द कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट डज नॉट मीन दॅट इट शुड हॅव अ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. ठीक आहे ना. इट शुड बी अ लिमिटेड. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम तुम्ही कुठेही बघितला वर्ड, कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट. हा 2-3दा रिपीट झाला क्वेश्चन, पुढे येईल. ठीक आहे, बाकीचे आपण नंतर करू. कुठपर्यंत झालं? 7.